नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटी विरोधात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण. मुख्य म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी. दिल्ली येथे विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक संघटनांच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पुरोगामी आणि संवैधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, चळवळी व नागरिकांच्या वतीने आज शहाद्यात तीव्र निदर्शने व लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहादा तालुक्यातील प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेली अनागोंदी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आणि त्यातून निर्माण झालेली तरुणांची मानसिक घुसमट याबद्दल आंदोलकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सदर गंभीर परिस्थितीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व स्पर्धा परीक्षकांची तयारी करणे तरुणांना प्रचंड अस्वस्थ, निराश आणि असुरक्षित झाले आहेत. यासोबत वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी, सामाजिक विषमता आणि लोकशाही संस्थांवरील दबावाच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे तातडीने लक्ष देण्याची गरज आंदोलकांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल, आंदोलनकर्त्यांशी सरकारने सकारात्मक चर्चा करावी, शिक्षण व परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती प्रक्रियेची स्वतंत्र उच्चस्तरीय न्यायिक चौकशी करण्यात यावी. सदर आंदोलनात वारू सोनवणे, नामदेव पटले, अनिल कुवर, सुरेश मोरे, निलेश पाटील, डॉक्टर तुषार चंद्रसिंग बर्डे, जमन ठाकरे, हरीश बोरसे, योगेश मोर्शे, अजय ठाकरे, रंजना कानेरे, ज्योती नाईक, भामिनी पिंपळे, नेत्रदीप कुवर, योगेश सावंत, रुपेश जाधव, वनिता पटले, ताराताई मराठे, राजेंद्र गावित, ॲडव्होकेट खर्चे, दिलवर पाडवी, संजू पान पाटील, विनायक सावडे, दिलीप बिरारे, प्रदीप केदारे, भुजबळ गुरुजी, संजना सोलंकी, मंदाकिनी रामराजे, दादाबाई पिंगळे, सुनील शिरसाड, चुन्नीलाल ब्राह्मणे, गणेश वडवी यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी दगडू निगम यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. संघर्ष हमारा नारा है. यानंतर कॉम्रेड चंद्र